नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय भूगोल आणि घटक पहिलाच आहे मैत्री भूगोलाशी. यावर आधारित स्वाध्याय, प्रश्न उत्तरे, उपक्रम यांचे संपूर्ण मार्गदर्शन आपण घेणार आहोत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, योग्य पर्यायाला गोल करा. जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे पृथ्वी आणि वर्णन करणे. त्यानंतर भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? तर पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा अभ्यास भूगोल या विषयात केला जातो. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? प्राथमिक स्रोत, तर हा क्षेत्रबेट हा प्राथमिक स्रोत असतो. गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? तर दुसऱ्याकडून माहिती घेणे म्हणजे या ठिकाणी हा प्राथमिक स्रोत आहे. नकाशा बेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? तर या ठिकाणी निरीक्षण व विश्लेषण या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? बघा, कोणता नाही विचारलंय. स्वतः मुलाखत घेतली आहे, स्वतः सर्वेक्षण केले हे सुद्धा आहे, स्वतः अनुभवलेले क्षेत्रबेट हे सुद्धा आहे, स्वतः वाचलेले प्रवास वर्णन. प्रवास वर्णन हे दुसऱ्याने लिहिलेले असते, आपण ते वाचतो म्हणजे हे द्वितीय स्रोत आहे. दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य विचारलं? बरं का, अयोग्य आहे म्हणजे चुकीचं आहे. बघा, यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते, तर हे चुकीचं आहे. दुय्यम स्रोताकडून मिळालेली माहिती कधी कधी चुकीची सुद्धा असू शकते. खालील विधाने तपासा, योग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. बघा, भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असे आहे. हे विधान योग्य आहे. भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो, तर हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त केलेले विधान या पद्धतीने असेल, भूगोल विषयात पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेबरोबरच जैविक आणि मानवी घटकांचाही अभ्यास केला जातो. छायाचित्रे व चित्रफित म्हणजेच व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहेत. हे विधान सुद्धा योग्य आहे. संशोधन व शोध निबंध हे द्वितीय स्रोत आहे. हे विधान सुद्धा योग्य आहे. पुढचा प्रश्न आपण बघू. थोडक्यात उत्तरे लिहा. भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. तर याचं उत्तर आपण या ठिकाणी लिहूया. भूगोल म्हणजे जिओग्राफी हा शब्द जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणे या शब्दांपासून तयार झालेला आहे. थोडक्यात भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. या शब्दामध्ये केवळ पृथ्वीच्या पृष्ठभागाचाच नाही, तर पृथ्वीवरील प्राकृतिक घटक, पर्वत, नद्या, हवामान, जैविक घटक, वनस्पती, प्राणी आणि मानवी घटक, शेती, उद्योग, वसाहती यांचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा सविस्तर अभ्यास केला जातो. दुसरा प्रश्न आहे, भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व द्वितीय स्रोत यातील फरक स्पष्ट करा. यातला फरक याबद्दल आपल्याला मांडता येईल. बघा, भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत. प्राथमिक स्रोत म्हणजे जी माहिती स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन निरीक्षण करून किंवा अनुभवातून गोळा केली जाते, तिला भौगोलिक माहितीचे प्राथमिक स्रोत म्हणतात. ही माहिती अभ्यासकाने स्वतः मिळवलेली असते. उदाहरणार्थ, क्षेत्रभेट, स्वतः घेतलेली मुलाखत, प्रत्यक्ष केलेले सर्वेक्षण इत्यादी. आता द्वितीय स्रोत म्हणजे काय? तर ही जी माहिती स्वतः प्रत्यक्ष न मिळवता इतरांनी पूर्वी जमा केलेल्या साहित्यावरून किंवा छापील लिखित स्वरूपातून मिळवली जाते, तिला द्वितीय किंवा दुय्यम स्रोत म्हणतात. उदाहरणार्थ, पुस्तके, नकाशे, संदर्भ ग्रंथ, वृत्तपत्रे आणि इतरांचे शोध निबंध. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. खालील कृती करा. तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिकदृष्ट्या तुमच्या शब्दात वर्णन करा. बघा मित्रांनो, हा प्रश्न असा आहे की तुम्हाला स्वतः आठवायचं आहे की आपण जी क्षेत्रभेट केलेली आहे त्या ठिकाणच्या गोष्टी आठवून लिहायचे. तिथे एक नमुना उत्तर मी दिलेलं आहे. या आधारे तुम्ही दिलेल्या क्षेत्रभेटीच्या ठिकाणांचं वर्णन तुम्ही या ठिकाणी करायचं आहे. बघा, असं उत्तर आपण लिहू शकतो की आम्ही शाळेतर्फे महाबळेश्वर येथे क्षेत्रभेटीसाठी गेलो होतो. भौगोलिकदृष्ट्या हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये उंचावर वसलेले आहे. तिथे आम्हाला जांभी मृदा, लाल माती पाहायला मिळाली. उंचावर असल्यामुळे तिथले हवामान अतिशय थंड आणि आल्हाददायक होते. तसेच तिथे मोठ्या प्रमाणावर दाट जंगल आणि सदाहरित वनस्पतीचे निरीक्षण आम्हाला करता आले.
अशा पद्धतीने तुम्ही ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणांची माहिती लिहायची. या क्षेत्रफेटीचं वर्णन असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे आकृती क्रमांक 1.1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहायचं. म्हणजे हे उत्तर सुद्धा आपल्याला आपल्या मनाने तयार करायचं आहे. फक्त ते कसं असावं याचं एक नमुना उदाहरण मी या ठिकाणी देत आहे. ते तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. बघा, भूगोलामध्ये प्रामुख्याने पृथ्वीवरील प्राकृतिक आणि मानवी घटकांचा अभ्यास केला जातो. यात पर्वत, नद्या, मैदाने यासारखी प्राकृतिक रचना, हवामान, पर्जन्यमान, तसेच जंगले आणि प्राणी आणि वनस्पती, जैविक घटक यांचा समावेश होतो. याशिवाय मानवाने निर्माण केलेल्या गोष्टी जसे की शेती, उद्योगधंदे, वसाहती आणि वाहतूक यांचाही अभ्यास भूगोलात केला जातो. अशा पद्धतीने किंवा यापेक्षा सविस्तर उत्तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, खालील साधनांचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारी रिकाम्या जागी टिक अशी खूण करा. बघा, भूगोल विषयाच्या अभ्यासाची साधने. स्वतः गोळा केलेले मातीचे नमुने, हा स्वतः म्हणजे प्राथमिक स्रोत. मृदेच्या वितरणाचा नकाशा, हा नकाशा दुसऱ्याने तयार केलेला असतो आणि हा वाचणारा दुसरा असतो, म्हणून या ठिकाणी हा दुय्यम स्रोत. बघा, विविध फुले व फळे यांची चित्रे, ही चित्रे सुद्धा दुसऱ्याने काढलेली असतात किंवा प्रिंट केलेली असतात. पाहणारा दुसरा असतो, म्हणजे हा सुद्धा दुय्यम स्रोत. तुम्ही लिहिलेल्या क्षेत्रफेटीचा अहवाल हा स्वतः लिहिलेला आहे, म्हणजे स्वतः लिहिलेला जो स्रोत असतो तो प्राथमिक स्रोत असतो. चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची व्हिडिओ किंवा चित्रफित हा सुद्धा प्राथमिक स्रोत आहे. मग पुढचा प्रश्न आहे, प्रवास वर्णनांची पुस्तके. पुस्तके लिहिणारा पहिला असतो आणि वाचणारा दुसरा असतो, म्हणजे दुय्यम स्रोत. स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारची फुले आणि फळे, स्वतः निरीक्षण केलं, स्वतः म्हणजे प्राथमिक स्रोत. स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने, म्हणजे स्वतः म्हणजे प्राथमिक स्रोत. आणि वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीची कात्रणे. आता ही जे कात्रणं आहे ही आपण फक्त वाचतो, परंतु लिहिणारा पहिला असतो, म्हणजे आपण दुसरे असतो, म्हणजे या ठिकाणी द्वितीय स्रोत. तुम्ही गोळा केलेले तृणधान्याचे व कडधान्यांचे नमुने आपण गोळा केले, म्हणजे स्वतः गोळा केले, म्हणजे प्राथमिक स्रोत. अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असेल तर लाईक करत चला. उपक्रम आहे, पालकांची व शिक्षकांची मदत घेऊन करायचा आहे. भूगोल विषयाच्या विविध शाखा सांगून त्या शाखा अंतर्गत अभ्यासाविषयी माहिती मिळवून भित्तीपत्रक तयार करा. आपल्या जिल्ह्याची तालुकानिहाय लोकसंख्या किंवा प्रमुख पिके याबाबत आंतरजालावरून माहिती मिळवा. तर या ठिकाणी भूगोल विषयाच्या शाखा कोणकोणत्या आहेत त्या मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भूगोल विषयाच्या विविध शाखा तुम्ही प्राकृतिक भूगोल, उदाहरणार्थ भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि मानवी भूगोल, उदाहरणार्थ लोकसंख्या भूगोल, कृषी भूगोल अशा शाखांची माहिती मिळवून चार्ट पेपर आकर्षक भित्तीपत्रक बनवू शकता. जिल्ह्याची माहिती तुम्हाला कशी मिळवायची ते मी सांगतो. तुम्ही इंटरनेटचा, गुगल किंवा सरकारी वेबसाईटचा वापर करून तुमच्या जिल्ह्याचे, उदाहरणार्थ पुणे, जळगाव, जालना जे असेल ते लोकसंख्या आणि तिथे घेतली जाणारी प्रमुख पिके यांची माहिती शोधून वहीमध्ये लिहायची आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.